नमस्कार, मी सुनील गुले. माझा छोटासा बिळीचा व्यवसाय आहे. मी जे भेसळयुक्त तेलाबद्दल उपोषण केलेलं होतं 1 जुलै ते 2 जुलै दरम्यान, ज्यावेळेस मला त्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं का आम्ही सगळी तेलाची सॅम्पल वगैरे कलेक्ट करू, पण अधिकारी वर्ग हा व्यापाऱ्यांना हाताशी धरून माझं तेलाचं आंदोलन हे दाबून न्यायचा प्रयत्न करतात. तरी त्यांनी मला जे की आश्वासन दिलेलं आहे किंवा उपोषण सोडताना का बा ते तेलाचे सॅम्पल त्यावेळेस मिळाले नाही, मंगळवार असल्यामुळं संपूर्ण तेलाचे सॅम्पल मिळाले नाही. त्यांनी मला सांगितलं का 4 ते 5 दिवसांनी आपण परत तेलाचे सॅम्पल कलेक्ट करू, पण पण त्यांनी काय ते तेलाचे सॅम्पल कलेक्ट केलेले नाही किंवा मला जी माहिती पण प्राप्त झालेली नाही. तरी व्यापारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते गैरमार्गाचं काम करतात. लाखो रुपये घेतात व्यापाऱ्यांकडून, लाच घेतात आणि याची असंपदेची मी तक्रारसुद्धा ACBकडे केलेली आहे. तरी या माझ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वसामान्य जनतेने पाठीमागं उभे राहावा आणि परत अधिकाऱ्यांनी मला लवकरात लवकर न्याय द्यावा, हीच माझी अपेक्षा आहे. आणि लोकांनी माझ्या पाठीमागं सपोर्ट करावा, नाहीतर अधिकाऱ्यांनी मला न्याय नाही दिला तर मी परत उपोषणात बसण्याची तयारी करत आहे. तेलामध्ये ना शेंगदाणा तेल, सूर्यफूल, सोयाबीन हे पाम तेलच रिफाईंड करतात. त्याच्यात ते केमिकल वापरतात. तेलाला चिकणं येण्यासाठी, पिवळा कलर येण्यासाठी, चिकनिक येण्यासाठी हे केमिकलचा वापर करतात. हे रिपोर्टमध्ये आलेले नाही. मला अधिकाऱ्यांनी न्याय नाही दिला तर मी ते मुंबईला अन्न सुरक्षा पाठवलेलं आहे, अन्न भेसळवाल्यांना मुंबईला पाठवलेलं आहे, पण त्यांचं काय अजून काही हे आलेलं नाही, रिपोर्ट आलेला नाही मला, किंवा काही माहिती नाही, धाडसत्र नाही. माझ्या डोक्यात एवढंच आहे का ह्या कंपन्या भेसळ करतात ना, त्यांना शेल लागावं हीच खरी माझी मागणी आहे. आणि त्यासाठी मी सतत पाठपुरावा करत राहणार. कोणी मला साथ देऊ अगर नाही देऊ. आणि आता आहारामध्ये ना, आता लोक म्हणतात कोणतं तेल खाल्लं पाहिजे, ते लाकडी घाण्याचं तेल सरासरी आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात किंवा ग्रामीण भागातसुद्धा लाकडी घाण्याचं तेल मिळतं. ते थोडं 2 रुपये महाग असेल, पण त्या आरोग्याला त्रास नाही ना, दवाखान्याचा खर्च वाचवले. समजा 6,000 रुपये आपल्याला वर्षाला तेल लागते एका कुटुंबाला 4-5 माणसांच्या, तर हे 18,000 रुपये लागतील खर्च येईल. त्याच्यात जादा नाही, 2 रुपये जादा लागतील. पण आरोग्याच्या दृष्टीनं लाकडी घाण्याचं तेल कधी पण चांगलं राहील.